IPL 2025 सुरू होण्याआधीच प्रत्येक RCB फॅन्सला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर आज त्यांना मिळालेलं आहे। IPL 2025 मध्ये RCBचे कॅप्टन हे कोण असणार आहेत? डुप्लेसिस सर नंतर विराट कोहली सरांच्या हातात RCBची कॅप्टन्सी जाणार का? परत एकदा विराट कोहली सर आपल्याला RCBचे कर्णधारपद हाती घेऊन RCBला सांभाळताना दिसणार का? तर असं न होता रजत पाटीदार सर यांना RCBची कॅप्टन्सी देण्यात आली। काल रजत पाटीदार सर हे RCBचे नवीन कॅप्टन झाले। 2025 मध्ये IPL सुरू होण्याच्या आधीच RCBचे नवीन कॅप्टन रजत पाटीदार सर, बंदा असरदार, RCB का नया सरदार। 2025 IPL काही दिवसात सुरू होणार आहे आणि IPL सुरू होत आहे म्हणल्यानंतर ही लेगसी जिथून चालू झाली ती म्हणजे 2008 मध्ये राहुल द्रविड सर पासून ही लेगसी चालू झाली। RCBचे हे 8वे कॅप्टन आहेत आणि लेगसी ही राहुल द्रविड पासून सुरू झाली, ज्यामध्ये राहुल द्रविड सर, अनिल कुंबले, केविन पीटरसन, फॉफ डुप्लेसी, विटोरी, विराट इरा आणि आता असरदार पाटीदार रजत पाटीदार हे या टीममध्ये रिप्लेसमेंटच्या नावावर घेतले होते। रजत पाटीदार सर रिप्लेसमेंट प्लेच्या नावावर आल्यानंतर कुणाला वाटलं होतं का ती RCBची कॅप्टन्सी करताना दिसतील? ज्यावेळी ते MP साठी खेळत होते त्यांनी त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये सय्यद मुस्तफा अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये आपल्या टीमला घेऊन गेले। ही हॅज बीन ब्रिलियंट। RCBचे नवीन कॅप्टन शोभत आहेत रजत पाटीदार सर, जे की भारतीय टीमसाठी आंतरराष्ट्रीय फक्त 10 मुकाबले खेळले आहेत त्यांनी। लीडिंग फ्रँचायझीज जसं की सगळ्यात कमी वयाचे कॅप्टन रजत पाटीदार सर, त्याआधी श्रेयस अय्यर प्लस नितीश राणा, संजू सॅमसन आणि ह्यानंतर रजत पाटीदार सर IPLची पहिली ट्रॉफी ही RCBला जिंकून देऊ शकतील का? तुम्हाला काय वाटतं? प्लीज डू लाईक मी इन द कॉमेंट सेक्शन। त्यानंतर ह्या वेळेस फक्त एकच इच्छा आहे की जी 7 RCB कॅप्टन्स करू शकले नाहीत ती रजत पाटीदार सर करून दाखवितील का?